हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण मी जे का आलो ते आमची जी शेती आहे आणि तिथं आम्ही आज काय काय पेरले, म्हणजे काय काय उगवून आले, शेंगा, सोयाबीन आणि काय भात, काय काय आम्ही आज शेतातनी घातले आणि ते कुठपर्यंत आले आणि हे अजून 2-3-1 महिन्यात काढा येणार आहे. म्हणजे दिवाळीच्या आधीवर किंवा दिवाळीच्या नंतर 15 दिवसात तसे काढायला सगळे येते. आणि जे काही धान्य आहे ते आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आम्ही. आणि हे वारं बाहेर सुटले इथं, तुम्ही कधी शेतात आला तर तुम्हाला अनुभवायला येईलच. आणि आता आम्ही सगळं दाखवूया तुम्हाला काय काय आमच्या शेतात निधीन पेरले. चला तर मग आता चालू करूया सगळं एकाकडून दाखवायला. जी आपली शेती आहे ते तर आमच्या इथं असं म्हणतात की 2 माळावरची शेती आहेत, म्हणजे माळ म्हणतात. असं 2 माळावरची नाही, काय माळ म्हणतात, म्हणजे लाल मातीतली जी माती असतात तिथं माळ म्हणतात. आणि एक आमची दुसरी जी शेती आहे तिकडे एक गिर म्हणतात, गिरीची शेती म्हणतात. आणि एक आहे ते डोंगरावरची शेती म्हणतात. म्हणजे आम्ही काय डोंगरावरच्या शेतीला जाणार नाही, कारण तिथं जायला खूप अडचण आहे. आणि आम्ही फक्त आता गिरीकडची आणि जी माळात जे काय काय आम्ही लावला ते सगळं दाखवणार आहे. तुम्ही शेवट पण व्लॉग बघा. आणि तुम्हाला जर तुम्ही कोणतरी शेती करत असाल किंवा तुमच्या घरातली कोणतरी शेती करत असाल तर नक्की एकदा व्हिडिओसाठी लाईक करा आणि कमेंट पण करून टाका. म्हणजे कोण शेती करते ते पण कधीतरी शेती करू दे. कारण आत्ताच्या इथं शेतीला काय प्राधान्य कोण देणार झाल्यात, कारण जी पूर्वीची लोक आहेत तीच द्याल्यात. आणि चला तर मग करूया आता सगळी शेती दाखवूया आणि काय काय पेरले ते दाखवूया. स्टार्ट. मित्रांनो, मी आमची जी माळ मी म्हटलं तसं पण मला व्हिडिओमध्ये म्हटलेलं मी हे माळ आमचं, आणि या माळा तुम्ही मध्ये बघू शकता का. आणि हे बघा तुम्ही सगळे हे ते ह्याच्यात आपण शेंगा लावला आणि थोड्या इथं पण शेंगा का मी आणि माझा आजा आम्ही दोघंजण इथं शेती करायला आलता. आणि शेती म्हणजे आम्ही शेंगा टोकण्याला मी आणि आमचा आजा तेवढं चालता, कारण सगळ्या पप्पा पण कामावर गेलं, तर बहिणीचं कॉलेज असते आणि मम्मी पण कामावर असतं. मम्मी पण ते घरात शिलाई मशीनचं काम असतं, त्यामुळे कोण होतं. आणि हे सोयाबीन इकडं यात ह्या वर्षी कसं पण दरवर्षी मी कोळपा घाला येतो आहे. आणि ह्या वर्षी मला कॉलेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी पण यावं नव्हतं. आणि यात्रा आम्ही 1-1.5 महिन्यात काढा येणार आहे. आणि आता ह्या झाडासनी पण सोयाबीनचं धरल्यात. तुम्ही बघू शकता इथं हे हो हे इथं प्रत्येक झाडाला असं धरलं, एका झाडाला असं का नाही, प्रत्येक झाडाला धरले. आणि आता हे दिवाळीच्या आधीवर किंवा दिवाळीनंतर काढायलाच येईल. आणि मग आता आम्ही जाणार आहे दुसऱ्या शेतात आणि तिथं आपण भात लावले. इथं जरा उन्हाचा त्यानं प्रॉब्लेम आहे, कारण आता पावसाचं त्यानं वातावरण. मी आत्ताच लॉगिंग चालू केलो आहे, काय चुकलं असेल तर मला माफ करून घ्या, पहिला सांगतो मी. आणि आता चला तर मग भाताच्या शेतात जाऊया. आणि हे सगळं बाजूची शेती आहे, कधी काळी हे आमचं पण होतं, पण आता नाही आहे ते. आणि मग आता जाऊया आपण भाताच्या शेतात आणि तिथं जाऊन आपण भात बघूया कसं आले कसं नाही. कारण भाताला मी 2-3 वेळा कोळपं घातले ह्या वर्षी, परंतु इकडे याला वेळच नाही, कारण ह्या वर्षीचा तब्येत पण साथ देणं झाली, सारखा आजारी होतो. आणि त्यामुळं कायच विषय आहे मग. त्यामुळं भात गिरीकडे पण जायचं आहे, गिरीवर पण जाऊया, काय काय लावले ते बघूया. तिथं पण जरासा ऊस आहे आमचा ब्यासाठी ठेवलेला आहे. चला तर मग जाऊया. आमच्या इकडं ह्या शेताला याला वाट नव्हती, आम्ही या सगळी झांडीतनं आलो आहे त्यावेळेला. आणि शेतात पण कोण नाही आहे, आम्ही खास व्हिडिओज करण्यासाठी आलो इकडं. हे शेत सगळं माझ्या मागचा ऊस सगळा. तर मित्रांनो, मी आलो आहे दुसऱ्या माळात, म्हणजे ते काय भाताचा वावर मी जसं सांगितलेलं आहे त्या भातानंतर मी चाललो आहे आता भाताच्या वावरात. आणि हे सगळं आमचं भात हे माझ्या कंबर एवढा आहे, माझ्या कंबर एवढा आहे. आणि ह्याला पण आता भात कोसवायला चालू झाले प्रत्येक ह्याला. आणि ह्याला जास्त रानबीन काय नाही आहे, कारण ह्याला कोळपा घालायला आलं तुम्ही पहिलाच तसं सांगितलं. आणि हे सगळा भात आमचा, हे जेवढं भात दिसते तेवढं हे सगळं आमचं आहे. आता हे ह्याला काढायचं, त्याला मळायचं, त्यानंतर हे बांधून पोत्यात ठेवायचं, लय अवघड काम असते. चला आता जाऊया आपण दुसऱ्या शेतात, ते म्हणजे गिरीकड. हे पूर्ण एकदा भात तुम्हाला एकदा दाखवतो पूर्ण कसं आहे ते. पूर्ण आमचं भात पूर्ण दाखवले. कॅमेरा क्लॅरिटी चांगली नाही हो, आता समजून घ्या. तर फायनली मित्रांनो मी गिरीगडच्या शेतावर पोचलो आहे. हे आमचं शेत आणि हो बाजूचा ऊस आहे तो पण आमचाच आहे. आणि आता चला भातामध्ये जाऊया. इथून वाट होती ती पण वाट बंद केली आता. मित्रांनो, हे भात जेणेकरून हे तर माझ्या कमरेच्या वरती आले, 1 नंबर भात दिसाले. हे पण हे पूर्ण भात आमचं सगळं तिथंपर्यंत आहे. ह्याच्यात अगोदर मिरच्या, वांगी आणि ऊस होता. मेन म्हटलं तर ऊस होता. की आता सगळा ऊस काढला इथला.
आणि हे मागं माझ्या जेवढा ऊस आहे तो सगळा ऊस बीसाठी ठेवला आहे. ब्या पण म्हणू शकत नाही आपण, आणि ते लईच गावठी भाषा होत्या. आणि हा सगळा ऊस बीसाठी ठेवला आहे. आणि हे पूर्ण आता सगळीकडे भात केले. आणि आता अजून पुढं पण आहे आमचं, इथनं असा पूर्ण खालीपर्यंत आहे. आणि पूर्ण जाऊया आता मस्तपैकी बघूया. आणि 10-15 मिनटं बसणार इथं, कारण वारा असलं भारी सुटलेलं असतं की नाही, शांत वाटते. शांत पण वाटते आणि इथं झोप पण लागते. मेन जाऊया आता हे ऊस सगळा. आणि चला, आणि आता इथे विहीर पण आहे आपली. विहीर पण तुम्ही बघू शकता. 1 मिनटं दाखवतो, विहिरी पण बघतो मी. भाताचा पण पूर्ण दाखवतो तुम्हाला, पूर्ण भात दाखवतो. त्याच्या पांढरी दिसते. सूर्यप्रकाश पडतोय तोंडावर पड ना बाजूला. शो पूर्ण भात आमचं इकडं जरा बारीक आहे, तिकडं पूर्ण कमरेच्या वर गेले. कारण तुम्हाला मी म्हटलं कसं पहिलं जसं. आणि इथं वांगी लावल्यात, ही वांगी आणि तो ऊस, आणि इकडं विहीर आहे. आणि ही केळीची झाडं आमची. आजोर इथं मोठं आंब्याचं झाड होतं, ते काढले. काय कारण हा, तिथं पीक येत नव्हतं म्हणून काढले. मोर आणि हे चिंचेचं झाड. ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या चिंचेच्या झाडाला पूर्णपणे सगळ्या लाल चिंचा लागतात. जेव्हा तुम्ही खात असेल त्यातली आपण चॉकलेटी कलरचं चिंचा तर बघतो, ह्या चिंचाच्या ह्याच्या आत लाल कलरची चिंचा असते. म्हणजे विचार करा कशी असेल. तुम्ही माझं सबस्क्राईब वाढलं, तुम्ही कधी बघितलं असाल तर भेटाय पण येऊ शकता, तेव्हा दाखवतो. आणि इथं मिरच्या लावल्यात, मिरच्या पण आल्यात आता. बारीक बारीक मिरच्या पण लागल्यात. हे बघा, मिरच्या पण लागल्या सगळीकडे. तुम्ही हे बघा, चिच आतून पूर्णपणे लाल आहे, पूर्णपणे लाल आहे, पूर्ण लाल. खाताना तर 1 नंबर लागते. आपण खाऊन बघूया. आंबट जाम आहे. ही विहीर जी की मी सांगाल तो विहीर, पूर्ण विहीर. ह्याच्यामध्ये विषय असा झाला आहे की पूर्ण गाळ पडून तर विहीर जरा कमी संपत आल्या. मी हेच करणार आहे की आता सध्या तरी माझं जसं इन्कम चालू होईल तसं काहीतरी पैसे आले की ते पहिल्यांदा गाळ काढून घेणार आहे आणि इथं पूर्ण ऊस लावून टाकणार आहे. अजून वेळ आहे, त्याला खूप वेळ आहे. म्हणजे अजून मी शाळा शिकालो आहे, ती शाळा शिकून नोकरी लागणार. लॉगिंग कुठंपर्यंत चालतं हे मला पण काय माहीत नाही. आणि जाऊया आता, अजून 3 शेतं आहेत आमची, खालीपर्यंत आहे. खालीपर्यंत जाऊया, सगळ्या दाखवणार तुम्हाला मी आज काय आहे ते विषय. आणि याचा कॉन्फिडन्स पण याला आहे बोलायसाठी. असंच तुम्ही साथ ठेवा. आणि तिकडे गेले की कॅमेरा काळा पडाला आहे. आणि इकडे जाऊया आपण, हे झेंडूचं झाड आता जे की मी ज्याच्यावरून पडतो. आणि आमचे एक मिनटाचं की इथं राहण्यासाठी एक सोय आहे, म्हणजे ती पावसात फक्त राहणं बिणं काय हे शक्य नाही इथं. परंतु आमच्या शेतामध्ये हे खोप आहे, हे पूर्णपणे खोप जी की आमच्या आजानं बांधलेली आहे. कारण ह्या खोपीत मेन म्हटलं तर पाऊस आला की थांबा भेटते, जेवाय भेटते. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, शेतात आल्यासा कधीतरी जेवत जावा. जेवताना असलं भारी वाटते की 1 नंबर वाटते. तुम्ही कधी जसं तुम्ही हॉटेलमध्ये तुम्हाला बसल्यावर अशी फिलिंग चांगली येणार नाही जशी तुम्हाला शेतात जेवल्यावर येत्या. आजूबाजूचा वारं, परत पक्ष्यांचा आवाज, वारं, बाहेरनं जे काय घडामोडी चाललेल्या आहेत त्यांचा आवाज, म्हणजेच गाड्या, जे बाजूला काय कार्यक्रम असतील त्यांचा आवाज, लय भारी वाटते. 1 नंबर फिलिंग वाटते. आणि आता चला जाऊया खाली. ही खोप आमची मी आता दाखवली ती. आणि चला आता खाली जाऊया. त्या खोपीच्या खालच्या वरात, त्या खालच्या वरात पण आम्ही शेंगा लावला. आता ह्या शेंगा काढा आल्यात तसा काय विषय नाही. आता हे त्याच्या खाली रान पण आहे. ह्या शेंगा आमच्या अजून बारीक आहेत, एक जागेला बारीक आहेत का माहीत नाही, ते आजालाच माहीत. आजाला असं सांगितलं असता. आणि मेन ह्याच्या खाली आता आपण उचपून पण बघू शकत नाही. हे मेन झाड शेंगाचं, ह्याच्या जमिनीत शेंगा असतात त्या. कोणाला माहिती, कोण शेती करत असेल त्याला तर ते माहितीच आहे. आणि मेन इथं आमचं मशरूम आंब्याचं झाड. दिस इज मशरूम आंब्याचं झाड. पूर्णपणे हे मशरूमसारखं दिसते. मशरूम म्हणजे काय म्हणतात तरी त्याला, पूर्णपणे अळंबीसारखं दिसते. हे झाड पूर्ण अळंबीसारखं दिसते. आणि ह्याचा विषय कसा आहे, हे हापूस आंब्याचं झाड आहे. ह्या वातावरणात इकडे जास्त आंबे येत नाहीत. आणि पहिल्या वर्षी जसं आंबं लागलेलं
एक नंबर जसा कोकणात आंबा असतोय तसा ह्या झाडाला आंबा लागलेला आहे. यावर्षी काय झालं काय माहीत, कारण निम्मा आंबा किडूनच निघलं आणि निम्मच खायला मिळालं. आणि आता जागा खालच्या शेतात. चला, ते एक सांगायची गोष्ट अशी आहे की ते म्हणजे निम्म्या गावाला तरी माहिती असेल का नसेल ते काय मला माहीत नाही, परंतु ह्या जागेला एक झाड होतं. ते झाड एवढं मोठं होतं की एका काळी मला आजी सांगायची आमची की आंबं एवढं लागायचं की निम्मं गाव आंब्या इकायची, घरातले आमचे आंबं इकायची, म्हणजे घरात संपत नव्हतं एवढं आंबं होतं. आणि त्या झाडाला आमच्या आजाच्या बाबां म्हणजे माझ्या पंजान लावलेलं झाड ते. आणि माझा आजा तेव्हा असेल पहिली दुसरी तेव्हा असेल तेव्हा लावलेलं ते झाड. आणि ते 100 वर्षाचं असं म्हणत ते झाड. किती वर्षाचं होतं ते खरं मला माहीत नव्हतं, परंतु ते झाड ह्या जागेला होतं का त्या कोपऱ्याला होतं हे मला कळणं झाले, कारण त्याचा मुळा पण आता कुठे गेला आहे. आणि मेन म्हणजे तर आता आलो मी परत माझ्या खालच्या वावरात, मेन सगळ्यात मोठं वावर आहे तिथं. आणि त्याला तिथंच लावले आम्ही सोयाबीन पण एक नंबर आले, तुम्ही बघू शकता. जाऊया तिथं सोयाबीन पण लाव्या. ते झाडं भारी होतं आणि त्या झाडाचा मी लहान असताना मला विषय काय माहीत नव्हता, खरं सांगतो मी. आणि ते झाड आमच्या घरातली म्हणायचे ते झाड ऐकायचं आणि मी त्यांच्यावर भांडण करायचो की ते झाड ऐकायचं नाही, काय पण होऊ देत, हे ऐकायचं नाही, काय माहिती राहिले तर राहू देत असं म्हणायचो. आणि नंतर जेव्हा समजायला लागत की ते झाडून त्याला आंबतीन लागणं झाल्यात, तेव्हा ते झाड ते तोडून टाकलं. आणि त्यानंतर मग काय ती लाकडं जाळणार झाली. आणि आता मी सोयाबीनच्या वावरात, हे पूर्ण सोयाबीन आहे. ते दाखवून पण झाले, आमची शेती केवढी आहे तेवढी पण दाखवली तुम्हाला. आणि ही सुंदरता आपल्या शेतीची म्हटल्यासारखी मेन मस्तपैकी हवा, तर शांतपणे वाटते आणि लई भारी वाटते ही आपली हवा. गरम झाली की इथं बसली की शांत सगळं सुरील वाटते आणि पक्ष्यांचा पण आवाज लई भारी ऐका वाटते. आणि चला, तुम्ही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, बाय.